रामराजे नाईक निंबाळकर आता आपल्या सोबत आहेत. नेमकं बैठकीत काय चर्चा झाली ते मीच पहिल्यांदा उजव्या कालव्याच्या आणि डाव्या कालव्याच्या बैठकीत मीच बोललो. आणि जी मागणी तुम्ही आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रशासकीय जी सूचना दिली गेलेली आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही, कोणाचंही पाणी कोणाला कुसऱ्या तालुक्याला देणार नाही. माझं मागणं काय होतं की फलटणचं पाणी कुठंच जाऊ नये. माळशिरसला कोणाला जास्त जे काही डेव्हिएशन पाहिजे असेल तर माळशिरसच्या कोट्यातनं जावं. सांगोल्याला जर डेव्हिएशन पाहिजे असेल म्हणजे DPRच्या तर त्यांनी सांगोल्यातलं पाणी घ्यावं. त्याचा लोड फलटणवर येऊ नका एवढी माफक मागणी होती. आणि दुर्दैवाने झालं काय की ह्या प्रश्नावर जे बोलत होते त्यांची नावं काय मला घ्यायचं कारण नाही, हे कॅनॉल कमिटीचे मेंबरच नाही आहेत कोणच जे बोलत होते. त्यातलं एक आमदार आहे नवनिर्वाचित, तोच कॅनॉल कमिटीचा मेंबर आहे. त्यामुळे बाकी आता काय बोलू. त्यांचं म्हणणं आहे की ती अर्धवट माहिती तुमच्याकडे आहे. तुम्ही ऐका माझं. मी अर्धवट माहिती देत नाही. माझा स्टेटस बघा, त्याच्यात यांची पत्र आहेत, यांची पत्र आहेत. या जी लोक त्याला विरोध करत होती त्यांची पत्र आहेत, त्याच्यावर मंत्र्यांचे शेरे आहेत. म्हणूनच आमच्याकडे एवढी घबराट होती. मला पाहिलं असं तुमचा नंबर द्या, तुम्हाला माझा स्टेटस बघा, अजूनही असेल त्याच्यावर. पूर्ण स्टेटसवर टाकला, लोक चिडले म्हणून हे घाबरलेत. एवढाच विषय. राजकारणाचा विषय मी तर काढला नव्हता, त्यांनी काढला. आता यांची मंत्र्यांची ओळख नव्हती तेव्हापासून त्यांच्या घराला मी ओळखतोय आणि ते म्हणतात मंत्र्यांच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण होतो. माझा यांच्याच क्षमतेवर प्रश्न आहे. त्यामुळे ते न बोललेलं बरं. राजकारणाची सुरुवात मला काय करायची नाही. देतो ना मी पत्र देऊ का तुम्हाला? दाखवता का टीव्हीला? पत्र दाखवू का? पाठवतो. तुमचा नंबर सांगा किंवा मला तुमचा नंबर द्या, तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही माळशी सांगोला पाणी घेऊन पण फलटणचं एकही थेंब पाणी घेणार नाही. ते कधी बोलले? तिथं उठाव झाला काल. ती पत्र आली दुपारी 12 वाजता माझ्याकडं. 12 ते संध्याकाळी आम्ही सगळ्या तिथं लोक जमवली. त्यांना सांगितलं की हे कायमस्वरूपी पाणी तिकडं जाईल. आमचा माळशिरस सांगोला पंढरपूरला पाणी देण्याचा अजिबात विरोध नाही आहे. उलट तुमच्या माहितीसाठी सांगतो, सांगोल्यात म्हैसाळचं पाणी, म्हैसाळ लिपचं पाण्याचं पूजन मी मंत्री असताना मी पहिल्यांदा सांगोल्यात पाणी केलं. तिथंच माझे पुतळे या लोकांनी जाळले मागे. हे असं सगळं गणित आहे. त्याला उत्तर एकच आहे की जे पाणी वाढल्याशिवाय हे प्रश्न कुठल्याही खोऱ्यातले कुठल्याही नदीच्या बेसिनमधले सुटणार नाहीत. हे असंच चालू राहणार आहे. आणि ह्याच्यात मी मंत्री असतानाही हेच ऐकलं आहे, आज मंत्री नसतानाही तेच ऐकतो आहे. त्यामुळे कशात फरक पडलेला नाही. पाणी वाढ प्रत्येक खोऱ्यातली, प्रत्येक धरणात जास्त पाणी कुठनं येईल हा विषय त्यांनी काढायला पाहिजे. तुम्ही मध्ये जी काही भेट घेतली होती अजितदादांची, त्यावरती जयकुमार गोरेंनी टीका की नियतीचा फेरा आहे, आता त्यांचा तो शेवट झालेला आहे. ते त्यांनाच विचारा ना. तो कसा आहे, अवतारी पुरुष आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं माझी तेवढी लायकी नाही आहे. त्यामुळे त्यांनाच विचारलेलं बरं. नियतीचा फेरा आहे का कशाचा फेरा आहे एवढं विचारतो. ते प्रश्न विचारू नका. ते काही माणसं माझ्या दृष्टीने अस्तित्वातच नाही आहेत. त्यामुळे विषय देत नाही. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आभारी. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.